नमस्कार, मी करण जाधव स्वागत करतो तुमचं सर्वांचं स्क्वेअर फीट एक्सपर्टच्या मराठी युट्यूब चॅनलवरती. आज आपण आलेलो आहोत सिंहगड रोड या लोकेशनवरती. लोकमत प्रेसच्या जवळ हा प्रोजेक्ट लॉन्च झालेला आहे. इथे आपल्याला बघायला भेटणार आहे 3 आणि 4 BHK चे एक्सक्लुझिव्ह ऑप्शन्स आणि बेस्ट लोकेशन पार्ट आहे. सिंहगड रोडवरती जर तुम्ही एक परफेक्ट लोकेशन, परफेक्ट प्राइस आणि एक चांगलं सराउंडिंग बघत असाल तर हा प्रोजेक्ट नक्कीच तुमच्यासाठी राहणार आहे. स्पेशियस कार्पेटचे फ्लॅट्स आपल्याला इथे बघायला भेटून जातात. 3 BHK 1200 स्क्वेअर फीट पासून चालू होतात. 1350 स्क्वेअर फीट पर्यंत जे सायझेस आहेत आणि 4 BHK 1650 स्क्वेअर फीट पासून चालू होणार आहेत. मोठ्या रूम सायझेस 2 ते 3 बाल्कनीज आपल्याला या फ्लॅट्समध्ये भेटणार आहेत आणि त्यासोबत तुम्हाला काय भेटतं तर भेटून जातात 20+ अम्युनिटीज 30,000 स्क्वेअर फीट मध्ये स्प्रेडेड. सो हा प्रोजेक्ट जो बघायला गेला आपण तर हा व्यंकटेश स्काय लाईफ हा प्रोजेक्ट राहणार आहे. 1.5 एकरच्या लँड पार्सलमध्ये हे जर पसरलेलं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला पार्किंग, 2 बेसमेंट, त्याच्यानंतर 2 पोडियम लेवल आणि तुम्हाला हाय स्ट्रीट दिसत असेल खाली तर हे हाय स्ट्रीट शॉप्स राहणार आहेत. जे मेन रोड टच म्हणजे जो लोकमत प्रेसपासून रोड आतमध्ये येतो त्याला हे शॉप्स राहणार आहेत. आपल्या सगळ्या लागणाऱ्या गोष्टी म्हणजे दररोज लागणाऱ्या गोष्टी इथे खाली आपल्याला भेटून जाणार आहेत. आसपासच्या लोकेशनचं बोलायला गेलं तर नांदेड सिटी, राजयोग सोसायटी आणि त्यासोबतच इथल्या मोठ्या सोसायटीज सराउंडिंगला आहेत. क्राऊड इथे चांगला आहे, कॉस्मो क्राऊड आहे. बिझनेसमॅन, CA, डॉक्टर्स इथे राहतात आणि इथला क्राऊड खूपच चांगला आहे. लो राईज डेव्हलपमेंट किंवा गुंटेवारी प्रोजेक्ट्स इथे नाही आहेत. सगळ्यात बेस्ट पार्ट. त्यासोबतच अमेनिटीज बद्दल बोलायला गेलं तर तुम्हाला पोडियम एरियावरती इन्फिनिटी स्विमिंग पूल भेटतो. त्यासोबतच किड्स पूल भेटणार आहे. स्पा, सलून, सौना यासारख्या लेटेस्ट अम्युनिटीज पण भेटून जातात आणि तुम्हाला इंडोर गेम्स, जिम्नॅशियम, त्यासोबतच किड्स प्ले एरिया, मल्टीपर्पज कोर्ट या सगळ्या अम्युनिटीज या प्रोजेक्टमध्ये भेटणार आहेत. पर फ्लोअर फ्लॅट्सचं जर बोलायला गेलं तर 8 फ्लॅट्स राहणार आहेत. त्यासाठी 5 लिफ्ट इथे प्रोव्हाइड केलेले आहेत. ईस्ट वेस्ट वास्तू कंप्लायंट फ्लॅट्स आपल्याला इथे भेटणार आहेत आणि हे जर हाईट बघायला गेली तर 21 फ्लोअर्सचे हे टॉवर राहणार आहेत. जेणेकरून आपल्याला इथले जे आसपासचं सराउंडिंग आहे ते पूर्णपणे क्लिअर व्ह्यू देतं. तुम्हाला इथून नदीचे व्ह्यूज, खडकवासलेचे व्ह्यूज, त्यासोबतच सिंहगड वगैरे इथला जो डोंगरील भाग आहे त्याचे व्ह्यूज तुम्हाला भेटणार आहेत. ह्या प्रोजेक्टमध्ये प्राइस सगळ्यात मेन फॅक्टर आहे. सिंहगड रोडवरती तुम्हाला 3 BHK जर 1,70,00,000पेक्षा कमी प्राइसमध्ये पाहिजे असेल तर तुम्हाला इथे भेटणार आहे आणि 4 BHK 1650 स्क्वेअर फीटचं जर तुम्हाला 2.5 कोटीपेक्षा कमी प्राइसमध्ये पाहिलं असेल तर इथे तुम्हाला भेटणार आहे. त्यासाठी तुम्हाला वरती दिलेल्या नंबरवरती कॉल करायचा आणि आपली अपॉइंटमेंट आणि आपली साईट व्हिजिट नक्की शेड्यूल करायची आहे. आता आपण बघूयात या प्रोजेक्टचा ग्रँड असा 4 BHKचा सॅम्पल फ्लॅट. 1633 स्क्वेअर फीटचा हा भव्य मोठा असा सॅम्पल फ्लॅट आपण बघणार आहोत. ह्याची कोटिंग प्राइस आहे 2,61,00,000, पण मी तुम्हाला हा प्रोव्हाइड करणार आहे 2.5 कोटीच्या पेक्षा पण कमी प्राइस मध्ये. ह्याच्यात काय सगळ्या गोष्टी तुम्हाला भेटणार आहेत बघूयात. सुरुवातीपासून तुम्हाला व्हिडिओ डोर पण भेटून जातोय. वरती तोरण लावायला तुम्हाला हुक्स भेटणार आहेत. तुमचं डिजिटल डोर लॉक सोबत हे एंट्रन्स डोर लॅमिनेटेड राहणार आहे आणि रबर गॅस्केट सुद्धा आपल्याला इथे भेटून जातात. कारण आपलं जर दार जोरात लागलं तर त्याचा आवाज आत येणार नाही किंवा आपलं दार प्रोटेक्ट राहतं. त्यासोबतच तुम्हाला भेटून जातो एवढा मोठा असा प्रशस्त एंट्रन्स लॉबीचा स्पेस, जेणेकरून प्रायव्हसी मेंटेन होणार आहे. बाहेरचे गेस्ट आपल्या घरात कधीच डोकून जास्त पाहू शकणार नाहीत. त्याच्यामुळं हा डेडिकेटेड लॉबी स्पेस क्रिएट केला गेलेला आहे. स्टोरेज इथे तुम्ही करू शकता आणि तुम्हाला सांगतो की तुम्ही जर एंटर केल्या केल्या प्रायव्हसी इथे खूप जास्त इम्पॉर्टन्स दिले गेलेलं आहे. त्याच्यामुळे तुमची फर्स्ट मास्टर बेडरूम, जिला आपण म्हणू शकतो गेस्ट बेडरूम, आपल्या घरी गेस्ट आल्यानंतर आपली प्रायव्हसी थोडीशी आपण म्हणू शकतो की बाबा थोडंसं आपल्याला अनकम्फर्टेबल वाटतं. पण तुमच्या एंट्रन्सलाच ही गेस्ट बेडरूम दिल्यामुळं त्यांचा तिकडे काही जास्त सहभाग येणार नाही. त्याच्यामुळं ही प्रायव्हसी पूर्ण मेंटेन होईल. गेस्ट बेडरूमची साईज पण खूप प्रशस्त आहे. ती म्हणजे तुम्हाला भेटून जाते 11.5 बाय 17ची अशी मोठी बेडरूम आणि त्यासोबतच तुम्हाला भेटून जातो हा डेक एरिया सुद्धा. इथे तुमची बाल्कनी ही 3 साइड कवर्ड आपल्याला, जिथून आपल्याला खूप सुंदर असे व्ह्यूज देखील भेटणार आहेत आणि ही राहणार आहे टफ एंड ग्लास सोबत. त्यासोबतच काय भेटतंय तर भेटून जाणार आहे आपल्याला इथे हा मास्टर वॉशरूम. मास्टर वॉशरूम मध्ये जर बघायला गेलं तर तुम्हाला
ग्लास पार्टिशन आणि गीझर प्रोव्हाइडेड बाय डेव्हलपर असणार आहे. त्यासोबतच जे सीपी अँड सॅनिटरी फिटिंग्स इथे प्रोव्हाइड केले जातात ते असणार आहेत ग्रोहे, म्हणजे अमेरिकन स्टँडर्डचे, म्हणजे क्वालिटीमध्ये कुठेच कॉम्प्रोमाइज होत नाहीये. आणि सगळ्यात महत्वाचा एरिया जिथे आपण सगळ्यात जास्त वेळ स्पेंड करतो आपल्या लाईफ मधला, तो म्हणजे असणार आहे आपला लिव्हिंग आणि डायनिंग एरिया. लिव्हिंग आणि डायनिंग एरिया खरंच खूप स्पेशियस आहे इथे, जो भेटून जातो आपल्याला 11x22चा लिव्हिंग एरिया आणि त्यासोबतच असा ग्रँड डायनिंग एरिया जिथे आपण स्क्वेअरिश शेप किंवा मोठा असा तुम्ही 6 सीटर 8 सीटर डायनिंग लावू शकता. आणि ही वॉल तुम्हाला भेटून जाते तुमचा इंटेरियर प्लॅन करायला. टीव्ही युनिटसाठी पण खूप मोठी वॉल आहे आणि ही वॉल तुम्ही स्कल्पचर वगैरे इकडे लावू शकता. सो परफेक्ट मॅच आहे. तुम्हाला इथे सीलिंग त्याच्यानंतर शँडलियर्स वगैरे लावायचे तर ते पण तुम्ही डिझाईन करू शकता. ही राहणारी तुमची सेकंड डेक. आपण फर्स्ट डेक आपल्या फर्स्ट मास्टर बेडरूम मध्ये बघितली. ही राहणार आहे तुमची सेकंड डेक. सो ही राहणार आहे 3 साइड कवर्ड, खाली अँटी स्किड टाईल्स, टफ एंड ग्लासेस आणि तुमचे जे विंडोज आहेत ह्या पण हेवी क्वालिटीच्या आहेत. त्यासोबत तुम्हाला मॉस्किटो मेश देखील इथे प्रोव्हाइड केलं जातं. सगळ्या गोष्टींची काळजी घेतलेली आहे डेव्हलपरने. आणि तुम्हाला सांगतो की जे आपल्या लेडीज असतात किंवा त्यांना जे वुमन्स असतात त्यांना जो सगळ्यात आवडता पार्ट असतो तो म्हणजे किचन. किचन इथे तुम्हाला पॅरल प्लॅटफॉर्म मध्ये बघायला भेटतं. रेफ्रिजरेटर किंवा फ्रीजसाठी इथे खूप प्रशस्त अशी जागा प्रोव्हाइड केली आहे. हा राहणार आहे तुमचा चॉपिंग प्लॅटफॉर्म जिथे तुम्ही ओव्हन किंवा असे इलेक्ट्रिक अप्लायन्सेस स्टोअर करू शकता. दुसऱ्या साईडला तुमचा प्रॉपर कुकिंग प्लॅटफॉर्म मोठा विड्थ मध्ये तुम्हाला इथे बघायला भेटतो. आणि त्यासोबत तुम्हाला बघायला भेटतं इथे एक सिंक आणि तुमचा ड्राय बाल्कनी एरिया हा एक स्टेप डाऊन असणार आहे. वॉटर आपलं पाणी त्या साईडला जाणार नाही. इकडे एक सिंक, परत तुम्हाला अशी जागा भेटून जाते तुमचे जे क्रॉकरीज आहेत त्या वाळवण्यासाठी. आणि इथे तुम्हाला भेटून जाते एक विंडो जेणेकरून आपलं एअर लाईट व्हेंटिलेशन इथे खूपच चांगलं राहतं. सो ह्या सगळ्या गोष्टींची काळजी इथं घेतलेली आहे. आपण आता बघूयात हा सेकंड मास्टर बेडरूम. मास्टर बेडरूम ह्याला आपण म्हणू शकतो कारण हा पण प्रशस्त आहे साईजमध्ये. मोठ्या अशा विंडोज प्रोव्हाइड केलेल्या आहेत आणि त्यासोबतच तुम्हाला भेटतं हे वॉशरूम. सीपी आणि सॅनिटरी फिटिंग्स आपल्याला ग्रोहे म्हणजे अमेरिकन स्टँडर्डच्या इथे पण भेटून जाणार आहेत. 2 बेडरूम आपण बघितल्या. 2 बेडरूम तुमच्या प्रायव्हेट पार्ट आहेत, म्हणजे एक तुमची किड्स बेडरूम जी आता कन्वर्ट केली फॅमिली रूम मध्ये, ही तुम्ही बघू शकता. पडद्याच्या मागे तुम्हाला फुल साईज विंडो भेटून जाईल. आणि असा तुमचा सेटअप हा को लिव्हिंग किंवा म्हणू शकतो आपण एक कोझे लिव्हिंग होम थिएटर एरिया असं करू शकता. हे तुमचं कॉमन वॉशरूम राहणार आहे. आणि त्याच्यानंतर आपण बघणार आहोत सगळ्यात आवडतीचा पार्ट म्हणजे ह्याची मास्टर बेडरूम. मास्टर बेडरूम तुम्हाला भेटून जातीये 11.25x16ची, जिथे खूप मोठा स्पेस. आता हा बघा एवढा आता मोठा असा बेड लावलेला आहे, किंग साईज बेड आहे. त्यानंतर पण एवढा मोठा प्रशस्त स्पेस इथे तुम्हाला बघायला भेटतोय. इथे तुम्हाला वॉर्डरोब लावायची गरज नाहीये. वॉर्डरोबसाठी तुम्हाला डेडिकेटेड जागा आहे. त्याच्या पहिलं तुम्हाला मी दाखवू इच्छितो इथली बाल्कनी. बाल्कनी पण तुम्हाला खूप प्रशस्त अशी भेटून जाते. इथे तुम्ही बघू शकता इथे अराउंड 11.25x4ची तुमची ही बाल्कनी राहते. 3 साइड कवर्ड. अगेन प्रायव्हसी खूप मेंटेन होणार आहे. आणि महत्वाचा पार्ट 16.11x11चा हा मास्टर बेडरूम आणि त्यासोबत भेटणारा आपल्याला 9x5चा ऑलमोस्ट आपला वॉक इन वॉर्डरोब स्पेस, ज्याच्यामध्ये तुम्ही मोठे असे वॉक इन वॉर्डरोब म्हणजे एवढी मोठी डेप्थ तिथे भेटून जाते. त्यासोबतच ऑपोजिट साईडला इथं वॉशरूम आहे जे 8.5x5चा आपल्याला भेटून जाणार आहे. तर ह्या फ्लॅटची यूएसपी ही आहे की कोथरूड मध्ये जर तुम्ही बघत असाल, डीपी रोड, कर्वे रोडला तुम्ही जर ऑप्शन्स बघत असाल तर त्याचे प्राइजेस खूपच जास्त आहेत. म्हणजे 2 BHK अराउंड तिकडे चालू होतात 1,60,00,000 1,70,00,000पासून. पण तुम्ही जर इथे जर बघायला गेलं, इथे तुम्हाला भेटणार आहे 3 BHK 12,500 स्क्वेअर फीटचा 1,60,00,000 1,65,00,000 आणि 4 BHK 1650 स्क्वेअर फीटचा 2.5 कोटीच्या पण कमी प्राइस मध्ये. म्हणजे ज्या प्राइस मध्ये तुम्ही 3 BHK घेता त्या प्राइस मध्ये इथे 4 BHK भेटणार. ज्या प्राइस मध्ये तुम्ही 2 BHK घेता त्या प्राइस मध्ये मी इथे तुम्हाला 3 BHK देणार आहे.
सो हे लोकेशन ॲडव्हान्टेज आहे, ॲम्युनिटीज आहेत, क्रेडिबल डेव्हलपर आहे, लोकेशन एज अ लोकमत प्रेस म्हणजे नांदेड सिटी, आणि सगळे आता कोलते पाटीलचा नवीन लॉन्च आला आहे आणि इकडे सगळ्या सोसायटीज कॉस्मो क्राऊड इथे भेटून जातो. तर सगळ्या गोष्टींमध्ये टिकमार्क होतीये. मेट्रो कनेक्टिव्हिटी इथे येणार आहे, सिंहगड रोडचा डायरेक्ट ॲक्सेस आहे. सो हे खूप चांगलं लोकेशन आणि खूप चांगला प्रोजेक्ट आहे. तर ह्या प्रोजेक्टमध्ये हे USPs तुम्हाला भेटून जातात. त्यासोबतच काही स्क्वेअर फीट एक्सपर्टचे पण USPs आहेत. ते काय, तर तुम्हाला एक स्क्वेअर फीट एक्सपर्टने एक नवीन सर्व्हिस लॉन्च केली आहे, ती म्हणजे इन्स्टा प्रॉपर्टी 10 मिनिट सर्व्हिस, ज्यामध्ये तुम्ही तुमचं ड्रीम होम फक्त आणि फक्त 10 मिनिटात शॉर्टलिस्ट करू शकणार आहात. ते कसं, तर तुम्हाला वरती दिलेल्या नंबरवरती कॉल करायचा आहे, आपली अपॉइंटमेंट बुक करायची आहे. आमची रेरा सर्टिफाईड टीम तुमच्या घरी, तुमच्या ऑफिसमध्ये किंवा तुमच्या नियर बाय कॅफेमध्ये तुम्हाला भेटून तुमच्या रिक्वायरमेंटनुसार, बजेट प्रेफरन्सनुसार आणि लोकेशन प्रेफरन्सनुसार तुम्हाला 3 ते 5 ऑप्शन्स बेस्ट शॉर्टलिस्ट करून देतील. त्यामध्ये तुम्हाला व्हिजिटसाठी पण असिस्ट करतील. त्यामध्ये तुम्हाला जे ऑप्शन्स पटतील, आवडतील आणि तुम्ही फायनलाइज करतात, त्यामध्ये तुम्हाला भेटणार आहे आमच्याकडनं बॉटम मोस्ट प्राईसची गॅरंटी, ॲब्सोल्युटली 0 ब्रोकरेज कॉस्टमध्ये. सो ह्या सगळ्या USPs आहेत स्क्वेअर फीट एक्सपर्टच्या. भेटूयात नेक्स्ट भागात अशा सिंहगड रोडवरच्या खूपच सुंदर प्रॉपर्टीज एक्सप्लोअर करत करत. तोपर्यंत मी करण जाधव तुमची सर्वांची रजा घेतो.